स्वागत आहे आपल्या A1 तडका या चॅनल मध्ये। तर आज आपण अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने मसाला व्हेज पुलाव तो सुद्धा अगदी मऊ मोकळा आणि सुटसुटीत कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी तर या ठिकाणी 2 वाट्या बासमती तांदूळ अगदी स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। त्यानंतर तो तांदूळ अर्ध्या तासासाठी पाणी घालून भिजत ठेवला। त्यानंतर एका कुकर मध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे, बदाम फूल, काळी मिरी, लवंगा, मसाला वेलदोडे, दालचिनी, आणखी हिरवे वेलदोडे हे सर्व खडे मसाले अगदी 1 मिनिटवर मंद गॅसवरती परतवून घ्यायचं। म्हणजे ते चांगले तडतडले की त्याच्यामध्ये उभा चिरलेला 1 वाटीभर कांदा घालायचा। कांदा अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी उभा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो हा अगदी मऊ म्हणजे लगदा होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धन्याची पावडर घातले, 1 चमचा भाजलेले जिरेची पावडर घालायची आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी गरम मसाला सुद्धा वापरू शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे। हे सर्व मसाले अगदी मंद गॅसवरती 1 मिनिटवर परतवून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मी अजिबात आंबट नसलेले दही घालायचं आहे, कारण की दही घातल्यामुळे आपला जो पुलाव बनतो बघा तो पुलाव हा अगदी मऊ बनतो, म्हणजे अजिबात चिवट बनत नाही। त्यानंतर काही गाजराचे तुकडे घातलेले आहेत। त्यानंतर 1 वाटी मटार घातलेले आहे। म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर 1 वाटी फ्लावर, 1 वाटी फरसबी, आणखी या ठिकाणी मी पुदिना, लसूण, आणखीन आलं यांची पेस्ट करून घेतलेली आहे 1 चमचाभर, ती सुद्धा घातलेली आहे। त्यानंतर भाजलेले काजू हे अगदी व्यवस्थित म्हणजे ह्या सर्व भाज्या अगदी 30% तरी काय करायचे आहे तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण भिजत घातलेला अर्ध्या तासासाठी मी भिजत घातलेला काय घेतलेला आहे बासमती तांदूळ, त्यामधलं पाणी नितळून घेऊन तो सुद्धा अगदी व्यवस्थितपणे तेलामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालायचे आहेत। 3 वाट्या गरम पाणी घातलेलं आहे, 1 चमचा मीठ, आणखी काही लिंबाचा रस। त्यानंतर सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर कुकरच्या अगदी 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। लिंबाचा रस पुलाव करते वेळी घातल्यामुळे आपला जो पुलाव बनतो तो पुलाव मऊ मोकळा आणि सुटसुटीत होण्यास मदत होते। तर तयार झाला बघा आपला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मऊ मोकळा आणि सुटसुटीत असा मसाला व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे। तर चला मग मंडळी, माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा, शिवाय कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।